ही गाजरच्या हलव्याची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारी रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका कढईमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तूप घेतले। तूप छान मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेले गाजर टाकले। तर गाजरच्या आधी मी साली पील ऑफ करून घेतल्या। त्यानंतर गाजरला धुवून घेतलं आणि छानपैकी किसून घेतलं आणि त्यानंतर हे गाजर आपल्याला यूज करायचं आहे। तर इथे मी अर्धा किलो गाजरचा हलवा बनवत आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तुपामध्ये गाजरला 5 ते 6 मिनिटे असेच मिक्स करत राहायचे, परतत राहायचे आहे। आता 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता गाजर परतल्यावर त्याचा रंग असा काहीतरी होतो, थोडासा रंग त्याचा डिफरंट होऊन जातो। आता गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि गाजरमध्ये दूध टाकून घ्यायचे। तर इथे मी गाजरामध्ये 1 ग्लास दूध टाकून घेतले। आता आपल्याला दूध जे आहे ते उकळवून त्यानंतर त्याला थंड करून मग यूज करायचं आहे। मी ते थंड दूध फ्रीजमधलं टाकलेलं आहे। तुम्हाला जर का दूध रूम टेम्परेचरवरचं वापरायचं असेल तर तुम्ही तसं वापरलं तरीही चालेल। 2 ते 3 मिनिटे दूध गाजरमध्ये मिक्स करून घ्यायचे छानपैकी आणि लगेचच मी या हलव्यामध्ये साखर ॲड करून घेतली। तर इथे मी अर्धा कप साखरचा वापर केलेला आहे। तुम्ही ज्या अनुसार गोड खाता त्या अनुसार तुम्हाला इथे साखरेचा वापर करायचा आहे। साखर दूध आणि गाजरमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची। मग गॅसची फ्लेम हाय करून कढईवरती झाकण ठेवायचे 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि ह्या हलव्याला एकदा चेक केलं। गाजरचा हलवा दूध आणि साखरेच्या पाकामध्येच आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा आहे। गाजर शिजण्यासाठी 7 ते 8 मिनिटे लागतात, पण गाजरमध्ये टाकलेलं दूध आणि त्याचबरोबर साखरेचं पाणी हे सुकायला हवं। पण मी गॅसची फ्लेम हाय ठेवून गाजरामध्ये टाकलेलं दूध तसेच साखरेचा पाक जो आहे तो व्यवस्थितपणे ड्राय करून घेतला, सुकवून घेतला। मग मी या पॉइंटला फ्लेवरसाठी म्हणून पाव चमचा वेलची पूड टाकली। वेलची पूडला हलव्यामध्ये मिक्स करून घेतलं। हलव्यामधलं सर्व दूध जे आहे ते सुकलं गेलं होतं, तर मी गॅसची फ्लेम हायच ठेवली आणि बरोबर कढईच्या मध्यभागी इथे मी खवा टाकून घेतला। सगळ्यात लास्टला आपल्याला खवा टाकायचा आहे। तर खवा मी इथे दुकानातून विकत आणला होता म्हणून मी त्याला थोडासा धुवून घेतला आणि 1 मिनिटे पहिला कढईमध्ये साईडला त्याला असं परतवून घेतलं आणि मग त्याला हळूहळू करून गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स करून घेतलं। हलव्यामधलं सर्व मॉइश्चर निघून जाण्यासाठी अजून सुद्धा मी गॅसची फ्लेम इथे हायच ठेवलेली आहे। आता व्यवस्थितपणे खवा जो आहे तो हलव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटे हा हलवा हाय फ्लेमवरती असाच परतवून घ्यायचा। सतत हलव्याला ढवळत राहायचं म्हणजेच हलवा खाली लागला नाही पाहिजे। हलवा तयार झाल्यानंतर मी थोडे काजू आणि थोडे बदामाचे काप टाकले। तुम्हाला पिस्ता वगैरे यूज करायचं असेल, मनुका यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता। व्यवस्थितपणे काजू बदाम मिक्स करून घ्यायचे हलव्यामध्ये। मग गरमागरम हलवा मी ते सर्व केलेला आहे। माझ्या पद्धतीने झटपट बनणारा गाजरचा हलवा घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।